नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, थंबनेल बघून आपण क्लिक केलं याच्या अर्थ आपला व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे। जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील। तर मित्रांनो, कॅरी ऑन, आता कॅरी ऑन काय असतो, त्यानंतर कॅरी ऑन लागलेला कोणाला आहे आणि कधी त्याचे इम्प्लिमेंटेशन होईल, कोणते विद्यार्थी त्याच्यासाठी पात्र असतील, या सर्व गोष्टींवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, चला विचाराई वेळ न वाया घालवता व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्यासमोर नोटिफिकेशन हे आलेलं असेल आणि हे सुद्धा मंत्रालय मुंबई यांच्याकडून या ठिकाणी आलेलं आहे। या ठिकाणी स्पष्ट मेन्शन आहे की शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आखारारित्या सर्व आकृषी विद्यापीठांमध्ये कॅरी ऑन सुविधा उपलब्ध करण्याबाबत या ठिकाणी हे जे आहे स्पेसिफिकली DY2 सुद्धा आलेलं आहे, त्यावर सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत। मित्रांनो, हे सर्क्युलरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। सोबतच तुम्हाला तुमच्या कॉलेजकडून सुद्धा ही सर्क्युलरची लिंक भेटलेली असेल। या ठिकाणी संदर्भ तुम्ही पाहू शकतात की संचालक जे आहे त्यांचा हा संदर्भ त्यांनी या ठिकाणी मेन्शन केला आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आता या ठिकाणी प्रस्तावना जी आहे ती आपण बघूयात। अभियांत्रिकी अभ्यासक्रमाशी संबंधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये, लक्षात ठेवा 2024-25 म्हणजे काय, तर हे जे चालू वर्ष आहे या वर्षामध्ये कॅरी ऑन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबतची मागणी विद्यार्थी संघटनेने केलेली होती किंवा करण्यात आलेली आहे। त्यामध्ये संदर्भहीन पत्र जे काही त्यांना आलेलं असेल महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणकडून, तर त्याप्रमाणे या ठिकाणी 2024-25ला अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील संबंधित विद्यार्थ्यांना कॅरी ऑन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। तर काही विद्यापीठांनी सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही, तथापि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाशी संबंधित विद्यार्थ्यांना कॅरी ऑन सुविधा उपलब्ध करून देण्यासंबंधित राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये एकसमानता आणण्यासाठी अशा आकृषी विद्यापीठांना त्याबाबतचे निर्णय शासनाच्या विचाराधीन होती। तर त्यामुळे या ठिकाणी शासन आदेश काय आलेला आहे आणि कोणाला आलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात। शासन आदेश हा आपल्याला बघायला भेटत आहे आणि हा सुद्धा DY2 युनिव्हर्सिटी तुम्ही बघू शकता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ लोणेरे या ठिकाणी रायगड यांच्या अधिनियम जे काही त्यांनी कलम वगैरे त्यांनी त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत। आता काय आहेत यावर सुद्धा आपण बोलूयात। आता मित्रांनो, कोणाला कॅरी ऑन लागलेला आहे या संबंधित आपण सर्वात 1 बाय 1 पाहूयात। या ठिकाणी पाहू शकतात, प्रथम वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या 5व्या सेमिस्टर करता, म्हणजे जे विद्यार्थी फर्स्ट इयरला ऑल क्लिअर न होते त्या विद्यार्थ्यांना 5व्या सेमिस्टरसाठी, आणि जे द्वितीय विद्यार्थी जे द्वितीय वर्षामध्ये होते म्हणजे की DSY असू द्या, त्या विद्यार्थ्यांना जे आहे 7व्या सेमिस्टरसाठी ॲडमिशन जे आहे, ॲडमिशन घेण्यासाठी पात्रता जी होती ती म्हणजे 2023-24 म्हणजेच उन्हाळी परीक्षा 2023-24 म्हणजेच समर 2023-24च्या परीक्षेच्या निकालऐवजी विषम 2024-25 म्हणजेच या ठिकाणी जे काही तुमचे विंटर सेमिस्टरची एक्झाम आता चालू आहे, म्हणजे जी काही तुमची विंटर सेमिस्टरची एक्झामिनेशन आता सुरू आहे, तर त्या संबंधित या ठिकाणी जे आहे त्याच्या निकालानंतर ठरवावी। आता या ठिकाणी कॅरी ऑन कधी लागेल, तर तुमच्या जी काही आता एक्झाम स्टार्ट होत आहे, म्हणजे जी काही तुमची एक्झाम आता स्टार्ट झालेली आहे, तर त्या एक्झामच्या अगोदर रिझल्ट लागेल। रिझल्ट लागल्याच्या नंतर या ठिकाणी ते जे आहे अंमल करण्यात यावे, अशा प्रकारे आपल्याला पहिला पॉईंट बघायला भेटत आहे। सोबतच दुसरा पॉईंट काय म्हणत आहे की या ठिकाणी अशा प्रकारे पात्र ठरलेल्या शैक्षणिक वर्ष 2024-25च्या विषम हिवाळी व सम म्हणजेच उन्हाळी सत्राच्या परीक्षा एकत्रित सम उन्हाळी सेमेस्टरच्या परीक्षेच्या सोबत घेण्यात याव्यात। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा अर्थ काय सांगत आहेत ते की जे काही विद्यार्थी या ठिकाणी कॅरी ऑन लागेल, म्हणजे जे विद्यार्थी आता प्रमोट झालेले नाही आहेत त्या विद्यार्थ्यांना समजा कॅरी ऑन भेटला आणि ते विद्यार्थी पुढच्या वर्गात आले, तर त्या विद्यार्थ्यांची जी काही एक्झाम आहे ती एक्झाम कशी घेणार आहेत, ते जी काही तुमची विंटर सेमिस्टर 2024ची एक्झाम चालू आहे आता जी तुमची होत आहे, त्या एक्झामचा रिझल्ट लागल्याच्या नंतर, म्हणजे ती एक्झाम आता कंप्लीट होईल आणि ती एक्झामचा रिझल्ट जो आहे तो तुमचा समजा मार्चच्या एंडिंगला किंवा एप्रिलमध्ये येईल। तर तो रिझल्ट लागल्याच्या नंतर तुमची जी काही समर एक्झाम आहे, म्हणजे समर एक्झामला जे रेग्युलरचे विद्यार्थी असतील ते समजा 8वा सेमिस्टर, त्याच्यानंतर
5वं नाही 6वं सेमिस्टर, त्याच्यानंतर 4थं सेमिस्टर आणि 2रं सेमिस्टर या सेमिस्टरची एक्झाम जे विद्यार्थी देतील समरमध्ये, म्हणजे कधी तर ही एक्झाम होते तुमची जूनमध्ये, तर जूनमध्ये जी तुमची ही एक्झाम होईल रेग्युलरची, त्यासोबतच तुमची विंटरची सुद्धा ज्या विद्यार्थी राहिलेले आहेत आणि जे आता प्रमोट होतील त्या विद्यार्थ्यांची एक्झाम विंटर आणि समर दोघं एक्झाम जे आहेत ते एकासोबत घेण्यात यावे, अशा प्रकारे निर्णय त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटून येत आहे. आता याचं नियोजन कशा प्रकारे आहे ते आपल्याला युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून त्यांच्या पोर्टलवरून आपल्याला कळणारच आहे. त्यावर सुद्धा आपले व्हिडिओ येतीलच. पण या ठिकाणी आता तिसरा पॉईंट काय आहे, तर अशा प्रकारे पुढील वर्गात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे विषम सत्राचे अभ्यासक्रम पूर्ण जबाबदारी जी आहे ती विद्यार्थ्याची असेल. यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे हमीपत्र भरून द्यावे लागेल. म्हणजे या ठिकाणी आता त्यांचं म्हणणं असंच आहे इन शॉर्ट, की जे विद्यार्थी आता प्रमोट झालेले नाही आहेत आणि ते विद्यार्थी जे आहेत त्यांना प्रमोट करून देत आहेत ते कॅरी ऑन लावून सन, पण त्या विद्यार्थ्यांची जी एक्झाम आहे विंटर सेमिस्टरची, तर ती एक्झाम समर सेमिस्टरसोबत होईल. म्हणजे एका दिवसात तुमचे 2 पेपर होतील, एका दिवसामध्ये तुमचे 2 पेपरसुद्धा होऊ शकतात. आणि ती एक्झाम कधी होईल तुमची, तर दोघं एक्झाम होतील तुमच्या जूनमध्ये, जून किंवा ऑगस्टमध्ये दोघं एक्झाम तुमच्या सोबत होतील आणि ते विद्यार्थी जे आहे पुढच्या वेळेस पात्र होतील. आणि त्यामुळे ह्या ज्या विद्यार्थ्यांच्या विंटर सेमिस्टरच्या पेपरचा जो अभ्यासक्रम आहे तो कॉलेज पूर्ण करणार नाही, तो विद्यार्थ्याला स्वतः पूर्ण करावा लागेल. अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी जे आहे सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात येण्यासाठी कॅरी ऑनची सुविधा या ठिकाणी जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे. आणि या बाबतीत डिटेल जे सर्क्युलर आहे ते आपल्याला युनिव्हर्सिटीकडून वेगळं सर्क्युलर येईल, ते आल्यावर मी आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्याद्वारे कळवण्याचा प्रयत्न करेल. आता एकूण काय आहे, तर जे विद्यार्थी प्रमोट नाही झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑनची सुविधा लावण्यात येत आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या कॅरी ऑन संबंधित सुद्धा सर्क्युलर जसंही आपल्याला युनिव्हर्सिटीकडून येईल तर त्या सर्क्युलरवरून आपण जे आहे कन्फर्म तुम्हाला सांगू शकतो की कॅरी ऑन कसा लागेल आणि कसा नाही. तर या ठिकाणी जवळजवळ सर्व विद्यार्थी पास होतील. फक्त दोघं सेमिस्टरचे एक्झाम त्या विद्यार्थ्यांना एकासोबत द्यावी लागेल, तीसुद्धा जूनमध्ये किंवा जी समर एक्झाम होईल त्यामध्ये तुम्हाला दोघं एक्झामसोबत द्याव्या लागतील. तर अशा प्रकारे हे महत्त्वाचं सर्क्युलर या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण सर्क्युलर जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत आहे. आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण मंडळ या ठिकाणी सुद्धा त्यांनी जे आहे स्पेशली हे सर्क्युलर जे आहे या ठिकाणी मेन्शन केलेले आहे. आता मित्रांनो या ठिकाणी हा जो काही शासन निर्णय आलेला आहे हा मंत्रालयाकडून आलेला आहे. आता याच्यावर युनिव्हर्सिटी काय ॲक्शन घेते, त्यावर कोणते सर्क्युलर्स नवीन येतात, ऑफिशियल अपडेट्स कशा येतात, यावर आपल्या चॅनलवर आपण जोडून राहा, तुम्हाला 100% कळवण्यात येईल. सोबतच या ठिकाणी आता भरपूर विद्यार्थी मला लगेच कमेंट करतील की याच्याबद्दलचं संपूर्ण प्रोसेस वगैरे काय असणार आहे, कोणाकोणाला कॅरी ऑन मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला एकदा सांगून देतो की जे विद्यार्थी प्रमोट झालेले नाही आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॅरी ऑन मिळेल. आणि सोबतच या ठिकाणी जे काही कॅरी ऑन मिळेल त्या विद्यार्थ्यांना जूनमध्ये सोबत दोघं सेमिस्टरचे एक्झामिनेशन एकत्र द्यावी लागेल, ही सुद्धा मी तुम्हाला बाब सांगत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या संबंधित जसंही आपल्याला डिटेल अपडेट्स येतील तर मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच कळवणार आहे. त्यासाठी तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील. तर मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.